हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सुंदर आणि सिंपल अशी डिझाईन घेऊन आलेली आहे. तर थोडा पण वेळ न घालवता मी व्हिडिओला स्टार्ट करत आहे. तुम्ही बघू शकता मी ह्याच्यावरती गळा ड्रॉ करून घेतलेले अस्तरवरती. तर मी पहिलं तुम्हाला मेजरमेंट दाखवते. माझ्या ब्लाऊजचं बॅक साईडचं मेजरमेंट एक्झॅक्टली किती आहे. तर तुम्ही बघू शकता इथे पूर्ण उंची 13.5 आहे. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 14.5 मी घेतलेली आहे. आणि शोल्डर आपला आहे ते मी 7.5 घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मुंडा बघा, मुंडा मी 6.5 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि हा स्क्वेअर बनवलेला आहे. आणि गळा मी 4.5 इंचावरती मार्क केलेला आहे आणि 3.5 इंचावरती डाऊन करून त्याला स्क्वेअरचं असं पहिलं सेप करून घेऊन नंतरच्याला त्याच्यामध्ये मी गळा ड्रॉ करून घेतलेला आहे. बॅक साईडची पट्टी आहे ती 3.5 इंचाची आहे. अर्धा इंच स्टिचिंगसाठी म्हणून 3.5 इंचाची घेतलेलं आहे. आणि हा पूर्ण स्क्वेअर आहे तो मी 4.5 इंचाचा स्क्वेअर करून त्याच्यावरती डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता छातीचं मेजरमेंट 40ची छाती आहे. तर 10ची घडी प्लस 1.5 इंच असं मी टोटल 11.5 इंच घेतलेलं आहे. तर आपण आता हे गळ्याचं जे ड्रॉ केलं आहे ते कटिंग करून घेऊया. मी गळा अगोदरपासून ड्रॉ करून घेते कारण मी एका टायमाला म्हणजे 5 ते 6 ब्लाऊज कट करते. त्याच्यामुळे एवढं म्हणजे लक्षात राहण्यासाठी मी गळा ड्रॉ करून ठेवते. आता जेव्हा आपल्याला कटिंगसाठी खूप इझी जातं. आता इथे मी 1.25 इंचाचं घेऊन तिथे मार्क केलेलं आहे. आणि नंतरच्याला परत खालच्या साईडून जिथं आपण स्क्वेअर केला होता तिथून मी 2 इंचाचं घेऊन तिथे मार्क करून हा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. ह्याला पहिलं आपण कटिंग करून घेऊया. कटिंग करून घेतलेलं आहे. आता ह्याला आपण कॅनव्हसवरती ठेवून कटिंग करूया. हा कॅनव्हस आहे त्याच्यावरती ठेवून मी आता ह्याला ड्रॉ करून घेणार आहे पहिलं, मग कटिंग करणार आहे. आता ह्याला आपण ड्रॉ करून घ्यायचं. बघा मी ड्रॉ करून घेतलेलं आहे कॅनव्हसवरती. आता ह्याच्या बाहेरच्या साईडून 1 इंचावरती आपल्याला कॅनव्हस कट करून घ्यायचं आहे. आता जे आपण ड्रॉ केलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा मी हा गळा कट करून घेतलेला आहे. तर आपण हा अस्तरमध्ये ठेवून घ्यायचा आहे. हे बघा हा अस्तर आहे, तर ह्याला आपण पिनअप करून घेऊया. ह्याचा कॅनव्हसचा जो सेंटर आहे तो आपल्याला ब्लाऊजच्या अस्तरचा सेंटर बघा इथे दिसतोय. त्याच्यावरती ठेवून पहिले मेन सेंटरला पिन लावून घ्यायचे. आता बाकीच्या साईडून पण व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे. म्हणजे शिलाई मारताच्या वेळी आपल्याला कॅनव्हस इकडे इकडे हलणार नाही. कारण कॅनव्हस हा खूप एकदम म्हणजे सॉफ्ट असतो आणि तो म्हणजे तुम्ही सारखा एखाद्या वेळेस रॉंग झालं तर नाही काढू शकत किंवा परत त्याला स्टिच नाही करू शकत कारण तो पेपर आहे.
बघ मी कॅनव्हसला पूर्ण पिना लावून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. कॅनव्हस हालू नये म्हणून आता मी याच्यावरती शिलाई मारून घेते. जिथे इथं कॉर्नर आहे तिथे सुई आतमध्ये टाकून फिरवून घ्यायचा आहे कपडा. तिथे मग काय होईल, कॉर्नर एकदम व्यवस्थित येते. बघा मी कॅनव्हस एकदम व्यवस्थित बसवून घेतलेला आहे. तर आता आपल्याला तो आपल्याला कपड्यावरती बसवायचा आहे. तर पहिले आपण खालच्या साईडला शिलाई मारून घेऊया कपड्याला, आणि मग त्याच पिना आपल्या कपड्यावरती ठेवून आपल्याला परत अटॅच करून घ्यायचे. बघा वन साईड मी शिलाई मारून घेणार आहे. मी वन साईड शिलाई मारून घेतलेले आहे. आता आपल्याला कपड्याला व्यवस्थित ठेवून पिना जिथून आपण काढणार आहे तिथेच परत अटॅच करायचे. फक्त कपडा कुठे गोळा होणार नाही ह्याच्याकडे जर लक्ष द्या. मी परत पिनअप करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला शिलाई मारून घ्यायची. जी शिलाई आपण पहिली मारलेली असताना त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा मी जी शिलाई होती त्याच्यावरती शिलाई मारून घेतलेली. आता या पिना मी काढून घेते. जो मधला एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेणार आहे. तुम्ही जर माझ्या पद्धतीने कॅनव्हस जोडला तर त्याच्यामुळे तुमचा टाईम पण वाचला जाईल आणि पटकन डिझाईन होऊन जाईल. जास्त टाईम त्याच्यामध्ये जाणार नाही. हा मधला कपडा आहे तो मी कट करून घेते. मधला कपडा कट करून घेतलेला आहे. आता इथे जिथे कोणे कोणे आहेत ना तिथे पहिले आपण कट मारून घेऊया. दोन्ही साईडला मी कट मारून घेतलेले आहेत.
आणि बाकी ठिकाणी छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. कट मारताना ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे की म्हणजे शिलाईवरती आपले कट्स नाही गेले पाहिजेत. आता हा आपल्या कमरेकडची साईडची जी शिलाई आहे तिथून आपल्याला कपडा सरळ करून घ्यायचा आहे. कपडा मी सरळ करून घेतला आहे. तर हे जे कोणे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तुम्ही पिनानी हे जे कोणे आहेत ते काढून घेऊ शकता. मी दोन्ही साईडचे कोणे काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला ते गळ्याला पहिली शिलाई मारून घ्यायची. गळ्याला पहिली शिलाई मारून घेते. व्यवस्थित कपडा प्लेन करून शिलाई मारून घ्यायची. कोण्यावरती सुई ठेवून आपल्याला कपडा फिरवून घ्यायचा आहे. बघा, तुम्ही बघू शकता मी गळ्याला शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला कमरेच्या साईडला शिलाई आपण मारून घेऊया. कमरेकडच्या साईडला मी शिलाई मारून घेतली. तुम्ही बघू शकता कॅनव्हास लावल्यामुळे खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे गळ्याला. हे बघा, आणि कपडा पण एकदम प्लेन असा बसलेला आहे. तर ज्या साईडला ओपन आहे त्या साईडून मी पूर्ण शिलाई मारून घेते.
एक्स्ट्राचे कपडे ते मी कट करून घेते. बघा माझा गळा बनवून रेडी झालेला आहे. आता ह्याला आपल्याला पोटली बटन लावायचे. मी पोटली बटन अगोदरच बनवून ठेवले आहेत, हे बघू शकता तुम्ही. आता हे फक्त अटॅच करायचे त्याला. मी तुम्हाला दाखवते ते अटॅच करून. पोटली बटन आपल्याला सिंगल दाबाने पण लावतात, पण नॉर्मल दाबाने सुद्धा लावू शकतो. फक्त व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लावता यायला पाहिजे. नॉर्मल दाबाने सुद्धा खूप छान असे पोटली बटन बसतात. फक्त त्याला जेव्हा आपण पोटली बटन तिथे लावू तेव्हा थोडंसं दाब उचलून पाठीपुढे शिलाई करून घ्यायची, कारण पोटली बटन व्यवस्थित बसावं म्हणून.
मी पोटली बटन लावून घेतलेले आहेत. खूप फिनिशिंग टाईपमध्ये एकदम परफेक्ट लागलेले आहेत, जसे मला हवे होते तसे. आणि नॉर्मल ताबाने सुद्धा आपण लावू शकतो, फक्त थोडंसं लक्ष द्यायला लागतं आपल्याला त्याकडे जास्त. आता सेकंडवाली शिलाई ती मी अर्ध्या इंचावरती घेणार आहे शिलाई मारून. बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे. तर आतमधला जो काही पोटली बटनचा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. हा जो पण कटिंग करताना हे लक्षात ठेवायचं की म्हणजे कुठे कपडा वगैरे कट व्हायला नको ब्लाऊजचा. बघा मी आतमधला कपडा कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आतमध्ये पोटली बटन एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित भाजी चटून दिसत आहेत, मी लावलेले आहेत. आणि तुम्हाला माझा हा गळा कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझे चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच.